श्री स्वामी समर्थ. आज शनिवार आहे आणि आजचा हा शनिवार खूपच शुभ याच्याने आलेला आहे. कालच आपली अमावस्या संपलेली आहे शुक्रवारची आणि उद्या आहे अक्षय तृतीया आणि आज आहे शनिवार. तर आजच्या ह्या शनिवारी आपल्याला श्रीनामाचा गजर करत आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. गणेशजींना दुर्वा फुलवायचा आहे. शंकराच्या पिठात थंड जल, काळे तीळ अर्पण करायचे आहे. तिथे सरसोच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. कापुराची धूप दाखवायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या देवींना कुलदेवतींना हळदी कुंकू व्हायचं आहे. काही लोक अमावस्याला किंवा पौर्णिमेला देवीची ओटी भरतात. ती भरलेली असेलच तर त्याचे शुभ संकेत तुम्हाला नक्कीच मिळतील. आजच्या दिवशी तुम्ही श्रीरामाचा जप करा. 108 वेळा माळ जपा. हनुमान चालीसा वाचा. ओम शनी शन्याय नमो असं म्हणत तुम्ही कमीत कमी 108 ते 51, 21, 11 तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही शंकराच्या इथे प्रार्थना करा. नक्कीच शनिदेव तुम्हाला खूप चांगली संधी देतील आणि चांगलं करतील. कारण तुळा राशीमध्ये तर शनिदेव आता खुलून 3.5 महिन्यापर्यंत खुलून त्यांना हवं ते देण्याच्या याच्यामध्ये आहे, स्थितीत आहे. तर नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्याकडचे प्रयत्न करा. शनिदेव प्रसन्न झाला की तुमच्या सगळेच अडचणी दूर होतील. त्याचप्रमाणे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाचे ते दिवा लावायचा आहे. त्या हनुमंताच्या देवळामध्ये रुईच्या पानाचा तुम्ही हार घाला, नारळ ठेवा. कारण उद्या येणारा अक्षय तृतीया आणि काल झालेली अमावस्या, तर आज नक्कीच तुम्ही नारळ ठेवा हनुमंताच्या देवळामध्ये आणि आपल्या मनोकामना आणि आशीर्वाद त्यांचे नक्कीच घ्या. श्रीरामाचा जप करा, हनुमान चालीसा वाचा. अशा प्रकारे आजचा शनिवार करा आणि उद्या अक्षय तृतीयाची नक्कीच तयारी करायची आहे. तर उद्या तुम्हाला आजच शॉपिंग करा. काही तांदूळ असतील, तुम्हाला जर सोनं घ्यायला जमत नसेल तर हळद कुंड घेऊन या. नवीन हळदी कुंकू घरात आणा. फुलांनी सजवण्यासाठी दाराला आणि सगळीकडे तोरणं, फुलं, हार याची तयारी करा. अक्षय तृतीया आहे, नवीन भांडं घेऊन या. जर तुम्हाला खूप महागाचं नाही तर पितळेचं एखादी छोटी वाटी, प्याला वगैरे उद्याच्या दिवशी खरेदी करायचं असतं. काही वस्त्र, कपडे वगैरे तुम्ही त्याचबरोबर दानासाठी सुद्धा हात तुम्ही वर ठेवायचा असतो. तर दानामध्ये नक्कीच तुम्ही उद्या काही छान द्या. उद्या रविवार आहे, सूर्याचा दिवस आहे, त्यात अक्षय तृतीया किती शुभ दिन आहे. तर तुम्ही कुणाला लाल कपडे किंवा गुलाबी कपडे, पिवळे कपडे असे तुम्ही उद्या दानामध्ये द्या. किंवा वस्तू असेल तर वस्तू घ्या, तुम्हीही परिधान करा. पिवळ्या गोष्टींना फार उद्या महत्त्व आहे. पिवळ्या फुलांचे हार तुम्ही देवांना, विष्णुहरींना अर्पण करा. कृष्णाला, श्रीरामाला, सगळ्यांना. आणि कुलदेवतीला वेणी गजरा ओटी भरा. अक्षय तृतीया आहे तर प्रथम येणारा आंबा सुद्धा आपल्या घरात येतो. त्या आमरसाचा नैवेद्य नक्कीच तुम्ही द्या. गाईंना नैवेद्य द्या. आजूबाजूच्या लोकांना गोडधोड द्या, ज्याच्याने तुमच्या मनाला प्रसन्नता राहते आणि अक्षय तृतीयाचा आनंद होतो. तांदळांना थोडी हळद लावून अक्षत करायचं असतं, ते फार महत्त्वाचे असतात. तर ते नक्कीच तयार ठेवा. आपण उद्याच्या मुहूर्तावर नक्कीच आपण भेटू आणि अक्षय तृतीयाची पूजा आपण कशी करायची आपण नक्कीच करू. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी अक्षय तृतीयाचा हा मुहूर्त किती छान आहे ह्याच्याबद्दलसुद्धा बोलू. आणि काही छोटे छोटे रेमेडीज असतील उद्याच्या अक्षय तृतीयाच्या नक्कीच आपण बोलू. श्री स्वामी समर्थ.